तुझ्या रूपानं तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक विषयावर झालेला आहे. आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम रील्स एडिटिंग याच्यावरती आहे. तुम्ही थंबनेल बघितलाच असाल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हे आपल्याला CapCut ॲपनं बनवायचा आहे. जर तुमच्याकडे CapCut ॲप नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला CapCut ॲप भेटून जाईल व जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट, बिटमार्क, व्हिडिओ व सर्व काही मटेरियल भेटून जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. तुम्हाला तिथे ट्रेंडिंग रील्स बघायला मिळतील. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिम्पली आपल्याला CapCut ओपन करून घ्यायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे, जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती बिटमार्क व्हिडिओ भेटून जाईल. ओके, इतकं सिम्पली करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल. नंतर लास्टवरती जायचं आहे. CapCut लोगो हा डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर व्हिडिओला कट देण्यासाठी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे बिटमार्क व्हिडिओ दिसून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या लेअरला झूम करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे जोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे 1, 2, 3 फ्रेम दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला झूम करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व फ्रेम दिसून जातील. त्यानंतर 1 सेकंद 20 फ्रेमवरती यायचं आहे. इथे तुम्हाला बिटमार्क 1 दिसून जाईल. त्यावरती क्लिक करून वरची लेअर स्लिप करून टाकायचे. अशा प्रकारे सेकंड स्लिपवरती जाऊन तुम्हाला लेअर कट करून घ्यायचे. अशाच प्रकारे आपल्याला थोडं समोर जायचं आहे. लेअरला सिलेक्ट करून वरची लेअर स्लिप करून टाकायची. तर मित्रांनो, अशाच प्रकारे जल्दी मी लेअर कट करून घेतो. तर मित्रांनो, आपले अशा प्रकारे वरच्या लेअरवरती कट करून झालेले आहेत. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर बिटमार्क लेअरला क्लिक करून तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून ऑडिओ एक्स्ट्राक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बिटमार्क लेअरला क्लिक करून ही लेअर डिलीट करायची आहे. त्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला सर्वात पहिले मेट स्नॅपशॉट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्याचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल. ते नाव तुम्हाला सर्चवरती क्लिक करून ते नाव सर्च करून घ्यायचं आहे. ते इफेक्ट तुम्हाला लगेच दिसून जाईल. त्यानंतर आपल्याला समोरच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला शेक इफेक्ट हा ॲड करून घ्यायचा आहे. याची सेकंड साईज 4 सेकंड ठेवून घ्यायचे. राईटवरती क्लिक केल्यानंतर समोर जायचं आहे. इथे सुद्धा तुम्हाला शेक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या बीटवरती क्लिक केल्यानंतर हँड वेव्ह फ्लॅश हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या बीटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुल आउट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत समोरच्या बीटवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला कॅमेरा ग्लो हा इफेक्ट ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोरच्या बीटवरती क्लिक करायचं आहे. इथे स्लाइड ग्लिटर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर समोरच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे व्हायब्रेशन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला समोरच्या बीटवरती क्लिक करून शेक इफेक्ट हा ॲड करून घ्यायचा आहे. आणि शेवटच्या बीटवरती सुद्धा शेक इफेक्ट हा ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपले सविस्तररित्या आपले ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावून झालेले आहेत, बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. इथे तुम्हाला स्प्लोमो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. हे तुम्हाला नाव स्क्रीनवरती दिसून जाईल. याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याची ब्लर साईज तुम्हाला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. 7च्या आसपास ब्लर साईज ठेवायचे. 13 स्पीड ठेवून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे.
त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इंचो ग्लो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याचा ग्लो तुम्हाला व्हिडिओच्या याच्यानुसार ठेवून घ्यायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला या लेअरवरती जायचं आहे. इथे तुम्हाला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. इथे आपल्याला फ्लॅश डिस्टॉरेशन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. याची लेंथ आपल्याला व्हिडिओनुसार अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे मित्रांनो. एकदम छोटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला या लेअरवरती यायचं आहे. अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे प्रॉपर सेंटरमध्ये येऊन. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथे आपल्याला फ्लॅश डिस्टॉरेशन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शेवटच्या क्लिकवर येऊन व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला याची साईज छोटी करून घ्यायची आहे. आता एवढं सगळं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल एकदम खतरनाकरित्या झालेला आहे. त्याच्यानंतर याला क्वालिटी विषय करण्यासाठी फिल्टरवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे गोल्डन नाईट ग्लो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याची ॲडजस्ट साईज 10 ते 15 याच्यात ठेवून घ्यायची आहे. याची लेंथ शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर ॲडजस्टमेंट थोडी तुम्हाला व्हिडिओनुसार ॲड करून घ्यायची आहे मित्रांनो. मी माझ्या व्हिडिओनुसार अशा प्रकारे ॲड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर फिल्टरला क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे 20 पर्यंत सॅच्युरेशन वाढून घ्यायचे. शार्पनेस 25 ठेवून घ्यायचे आणि क्लिअरिटी 50 ते 30 पर्यंत ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा आपला मेन पॉईंट असतो. हा आपला कॅरेक्टरच्या कपड्यानुसार ॲडजस्टमेंट कलर ग्रेडिंग ज्याला म्हणतात त्याच्यानुसार आपण हे करतो. तर हे आपल्याला बॅकग्राऊंडनुसार आणि कपड्यानुसार कलर ग्रेडिंग करायचे असते आणि मी माझ्या पद्धतीने करत आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ब्लॅक गोल्ड हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. याचे ॲडजस्टमेंट आपल्या व्हिडिओनुसार अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि शेवटसुद्धा लेंथ वाढून घ्यायचे. तर मित्रांनो पुढे कशी ॲडजस्टमेंट करतो हे तुम्ही पाहून घ्या. DJ Sanket त्याच्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. वरी ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला याची ॲडजस्टमेंट तुमच्या व्हिडिओनुसार ठेवून घ्यायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे. तर ओके मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.